हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी मस्त अशी एकटी बसली आहे संध्याकाळच्या वेळेस. जान्हवी क्लासला गेली आहे, अंकित ऑफिसला गेला आहेत आणि मिस्टर गेले आहेत सुरतला एका लग्नाला. मस्त एकांत होता मला आणि आदल्या दिवशी ना जान्हवीने माझ्या हातावर मेहंदी काढली होती. एकाच हातावर काढली होती, पण असं सहज हात बघता बघता मला आठवल्या हिरव्या बांगड्या. तशा मी रोजच हिरव्या बांगड्या घालते, पण अगदी 2-2च घालते. पण मला आठवलं माझा लग्नातला चुडा, माझे अगदी हिरव्या बांगड्यांनी भरलेले हात आणि मग मी माझ्या हिरव्या बांगड्यांचा पिटारा ओपन केला आणि सहजच त्या बांगड्यांना बघू लागले की किती छान दिसतात आणि किती सुंदर दिसतात हिरव्या बांगड्या. आणि यावर एक कविता देखील मला सुचली, जी मी नंतर लिहूनसुद्धा काढली आणि तीच कविता तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. खूप सुंदर असतात ह्या हिरव्या बांगड्या, बघा प्रत्येकाला आवडतात आणि अशा मनाला मोहणाऱ्या ह्या अशा बांगड्या. मग का नाही त्यावर मला कविता सुचणार? तर चला आता तुमच्यासोबत कविता मी शेअर करते. पण त्यासोबतच ना मी ह्यांना कशा प्रकारे वेअर करत असते, त्यांचा सेट कसा लावते, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. ते सेट बघून तुम्हाला नक्कीच काहीतरी आयडिया देखील मिळेल की अशा प्रकारे सेट लावायचे. आणि हे बघा, ह्या देखील हिरव्या बांगड्या आहेत जे मी दाखवते, ज्या आताच्या पद्धतीने निघालेल्या आहेत, ज्या अगदी नवीन आहेत. थ्रेड बँगल्स आहेत त्या. आधीच्या काळामध्ये फक्त काचेच्या बांगड्या मिळायच्या, त्यानंतर मेटलच्या बांगड्या मिळायला लागल्या. जे माझ्या लग्नाच्या वेळेस होत्या ना, तर मी काचेच्या घातलेल्या, त्याच्यानंतर मेटलच्याच जास्त यूज केल्या. मग नंतर काचेच्या बांगड्या जास्त आवडायला लागल्या आणि परत मी त्याच वेअर करू लागली. अशा भरपूर काचेच्या बांगड्या आणि कडे आहेत वेगवेगळे. आणि हो, माझं कधीकधी बांगड्याच्या ऐवजी बांगड्या देखील निघू शकतं, कारण माझा थोडासा ड आणि हिळचा प्रॉब्लेम आहे खानदेशी असल्यामुळे. तर प्लीज तेवढं इग्नोर करा. मी प्रयत्न करेल बांगड्या म्हणायला. तर चला आता मी कविता तुम्हाला ऐकवते, माझी लिहिलेली कविता, जी अगदी मला ह्या बांगड्यांसोबत खेळता खेळता मला आठवली. हव्या हव्याशा वाटणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात असणाऱ्या, हव्या हव्याशा वाटणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात असणाऱ्या, पाहताच क्षणी आनंद देऊन जाणाऱ्या ह्या हिरव्या कंच बांगड्या. प्रत्येक बाईच्या प्रत्येक ताईच्या हातात शोभणाऱ्या नाजूक स्वरांच्या, प्रत्येक बाईच्या प्रत्येक ताईच्या हातात शोभणाऱ्या नाजूक स्वरांच्या, अहोंच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या या हिरव्या कंच बांगड्या. नवरीच्या सुन्या मनगटावर शोभतात, मेहंदी लागलेल्या हातांवर सजतात. नवरीच्या सुन्या मनगटावर शोभतात, मेहंदी लागलेल्या हातावर सजतात. गोऱ्या सावळ्या प्रत्येक रंगावर डुलतात ह्या हिरव्या कंच बांगड्या. यांना वय नसतंच, मग असेल ती छोटी बाहुली किंवा मग असेल आई किंवा पणजी. यांना वय नसतंच, मग असेल ती छोटी बाहुली किंवा असेल ती आई किंवा पणजी. साऱ्याच जणी यांना मिरवतात अशा ह्या हिरव्या कंच बांगड्या. किणकिणणारा स्वर कानी पडतो, मधुर संगीताचा जणू भास होतो. किणकिणणारा स्वर कानी पडतो, मधुर संगीताचा जणू भास होतो. चार असल्या किंवा असल्या हातभर रोमरोम मोहरून जातात अशा ह्या हिरव्या कंच बांगड्या. ना जात असते यांना ना असतो धर्म, खुशाल खेळतात प्रत्येक मनगटावर. न जात असते यांना ना असतो कुठलाही धर्म, खुशाल खेळतात ह्या प्रत्येक मनगटावर. सोबतीला तोडे, पाटल्या किंवा कडे झळकतात त्यांच्यातही ऐटीने अशा ह्या हिरव्या कंच बांगड्या. तर मैत्रिणींनो, कशा वाटल्या माझ्या हिरव्या कंच बांगड्या?
माझी कविता तुम्हाला आवडली असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे मी सेट लावलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहिले असतील, ते कसे वाटले ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. किती भारी असतात ना ह्या हिरव्या बांगड्या. बस त्यांच्यासोबत कुठल्याही बांगड्या तुम्ही पेअर करा, पण तरी उठून दिसतात ह्याच हिरव्या बांगड्या. आता दुसरे सेटसुद्धा मी तुम्हाला लावून दाखवते. मरून कलरच्या बांगड्या ह्या देखील खूप सुंदर दिसतात आणि मोस्टली मोत्यांच्या बांगड्यांसोबत तर खासच दिसतात. तर असे मी प्रत्येक वेळेस ना ह्या बांगड्यांसोबत सेट लावत असते. दरवेळेस नवीन काचेच्या बांगड्या घेण्यापेक्षा ह्या हिरव्या किंवा लाल अशा माझ्याकडे बांगड्या आहेत, त्या सगळ्या मी वेअर करते. फक्त कडे थोडेसे चेंज करत असते. तर कविता कशी वाटली मला नक्की सांगा. आणि खूप मजा आली असेल तुम्हाला हे ऐकताना, कारण की ह्या बांगड्यांचं खूळ आपण प्रत्येक महिलेला असतं, प्रत्येक बायकांना असतं. आणि असं आज खूळ मला लागलेलं होतं. आणि म्हणजे वेडे पण म्हणू शकतात तुम्ही. बघा बसल्या बसल्या काहीतरी आपल्याला सुचते, पण आपण हसून ती गोष्ट घालून टाकतो मनातून. पण नाही, ते करायलाच पाहिजे. थोडासा वेडपटपणा आपल्यामध्ये पाहिजेच. अहो, आयुष्य सिरियस घेऊन काय होणार आहेत? प्रत्येक गोष्ट काय सिरियस घ्यायची? 4 दिवसाचं आयुष्य छान आपण आपल्या आतलं बालपण, तरुणपण हे सगळंच काही वेळोवेळी जगायलाच पाहिजे. मग ह्या बांगड्या बघून तुम्हाला तुमच्या तरुणपणाची किंवा मग तुमच्या चुड्याची नक्कीच आठवण आली असेल. आली की नाही? नक्की सांगा मला. तुमचा चुडा कसा होता ते सुद्धा मला कमेंटमध्ये शेअर करू शकतात. तर अशा सुंदर सुंदर बांगड्या बघून झाल्या असतील तर मग चला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.